डिपेंडंट राहायला पाहिजे. ऐकू येत आहे ना व्यवस्थित? हो सर. हो. ओके. आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. कालपर्यंत आपण चार म्हणजे तीन हे घेतले, काय सायकोसिसचे 3 टाइप्स बघितले. आज आपण उरलेले 2 बघणार आहोत की आपलं आजचा म्हणजे आपला सिलेबस हा संपेल. त्याच्यामुळे म्हटलं हे न करता आज पूर्ण करूया. हं? तर कालपर्यंत आपण काय काय बघितलं होतं? पहिला बघितला तो सिझोफ्रेनिया, बरोबर? छिन्न मनस्कता, दुर्मनस्कता, दुभंग व्यक्तिमत्व किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी, सगळे हे एकच नावं आहेत. हे लक्षात ठेवायचं, कारण प्रश्न असा येतो, दुर्मनस्कता लिहा किंवा दुभंग व्यक्तिमत्व लिहा, असा प्रश्न येतो. मग अशा वेळी काय लिहायचं? म्हणजे पर्सनॅलिटी, काही जणांना पर्सनॅलिटी डिसऑर्डर वाटायला लागते आणि मग पर्सनॅलिटी डिसऑर्डर विषयी लिहून येतात. तसं होता कामा नये. त्यामुळे प्रश्न वाचा, त्याच्याबरोबर सिझोफ्रेनिया लिहिलंय की नाही बघा आणि मगच त्याचं उत्तर लिहा. हे मला अधोरेखित करावंसं वाटतं इथे. त्यानंतरचं आहे व्यक्तिमत्व विकृती किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर. त्यामध्ये काय बघितले आपण? 2 बघितले. एक म्हणजे समाज विघातक आणि दुसरं काय तर आत्मप्रेमी, दोन्ही लव. बघितले. अँटी सोशल आणि सेल्फ लव्ड असे दोन्ही प्रकार बघितले. त्यानंतरचं आहे स्वमग्नता किंवा आत्मकेंद्रितता. हे कोणामध्ये आढळतं जास्ती करून? म्हणजे हा डायग्नोसिस कधी लहान मुला होतो? लहान ऑटिझम मध्ये. मुलांमध्ये. ऑटिझमचा डायग्नोसिस हा लहान मुलांमध्येच होतो. आणि मग मी त्यांची जडणघडण कशी असते हे पण तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. त्यामध्ये त्यांना इतरांचं निरीक्षण करण्याची सवयच नसते, कारण ते आत्मकेंद्रित असतात पूर्णपणे. ते दुसऱ्यांना बघून आपल्यामध्ये काही बदल करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांना इतरांबरोबर समायोजन करण्यासाठी प्रॉब्लेम असतो. हे समजून घेण्यासारखं आहे. हे लिहायला पाहिजे. आणि लिहिताना कसं लिहायचं? तर सुरुवातीला त्या आजाराचं डिस्क्रिप्शन लिहायचं. आजाराचं डिस्क्रिप्शन लिहायचं, त्याची ग्रॅव्हिटी लिहायची. मला जर माहित असेल तर एटिओलॉजी म्हणतात त्याला, किंवा पर्सेंटेज लिहायचं की बाबा किती लोक साधारण आजारी असतात अशा आजाराने. तर हे सगळं लिहायचं. त्यानंतर काय लिहायचं? तर लक्षणं काय आहेत आजाराची. त्यानंतर कुठल्या वयात आढळतात साधारणतः, आणि त्यानंतर लिहायची त्याची कारण. कारणामध्ये सगळीकडे कारण काय आहे? अनुवंशिकता हे कारण आहेच सगळीकडे. प्लस काय आहे तर बरीच वेगवेगळी आहेत, म्हणजे पालक बालक भाषा भाषा संबंधांमधील आहे. हे भाषाचा प्रॉब्लेम. हा, किंवा काहीतरी पालक पालक संबंधांचा अभाव आहे. अभाव आहे. किंवा अजून कारण काय आहे तर दीर्घकालीन व्यसन असेल एखादं, किंवा केमिकल बिघाड मेंदूमध्ये, बरोबर? एवढे सगळे कारण ही या सगळ्यांना अनुकूल आहेत, ज्या तुम्ही लिहू शकता. थोडी इकडे तिकडे झाली म्हणून काय प्रॉब्लेम नाही, कारण ही एकमेकात मिक्स होणारीच असतात. आता स्वमग्नता झाल्यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे मतिमंदत्व किंवा मेंटल रिटार्डेशन. व्यक्तीमध्ये मध्ये बौद्धिक न्यूनता जन्मतः असू शकते. 1 ते 1.5 वर्षाच्या वयात याची लक्षणे दिसू लागतात. विकास प्रक्रियेमध्ये हे लक्षणे निर्माण होतात. आता ह्याच्यामध्ये परत म्हणजे कारणानुसार बुद्धिमत्ता कमी कशी असते याची मी तुम्हाला काही उदाहरणं देऊन सांगतो. 2 उदाहरणं देतो. समजा एखाद्या मुलाला जन्मल्यानंतर ऑक्सिजन लावावा लागला, किंवा बाळ वेळेत रडलं नाही. म्हणजे जन्मल्यानंतर पहिल्या 5 मिनिटात ते रडलं पाहिजे. कारण का तर त्याला श्वास घ्यायला जो त्रास होतो, आपण हे बघितलंय मागच्या वेळी, तर त्यानं तो रडतो. तर ही प्रक्रिया त्याची झालेली असली पाहिजे. जर नसेल झाली तर अशा बाळामध्ये लक्ष ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये काही बौद्धिक न्यूनता नक्की आपल्याला थोडे दिवसांनी आढळते. आणि म्हणून विकासाचे जे टप्पे आहेत ते टप्पे या मुलांमध्ये वॉच ठेवावा लागतो, की ठराविक दिवसानं मूल ते त्या गोष्टी करतंय की नाही.
उदाहरणार्थ 2 महिन्याचं मूल मान धरतं किंवा 2 महिन्याचं मूल आईकडे बघून हसतं. तर या सगळ्या गोष्टी ते करतंय की नाही हे त्याला आपल्याला वॉच ठेवावा लागतो. आणि याला डेव्हलपमेंटल सायकोलॉजी असं पण आपण ब्रँच एक बघितलेली होती. तर मतिमंदत्व हे अशा प्रकारे पहिल्यांदा डायग्नोस होतं, की सुरुवातीला कसं होतं, तर एखादं मूल लहानपणी जन्मतः डिलिव्हरी झाल्यानंतर रडत नाही. त्याला ऑक्सिजन लावावा लागतो किंवा काचेच्या पट्टीत ठेवायला लागतं. अशी जर हिस्ट्री आपल्याला मिळत असेल, तर आपल्याला त्याच्यावर शंका असली पाहिजे, की याच्यामध्ये काहीतरी मेंदूमध्ये बिघाड असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं आपण त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होते की नाही बघितली पाहिजे आणि वेळीच जर या गोष्टी डिटेक्ट करता आल्या, तर त्यांच्यामध्ये जे रिझल्ट्स असतात त्याच्यामध्ये 70 ते 80% फरक पडत असतो. 5 वर्षाच्या आतमध्ये डेव्हलपमेंटल डिटेक्ट करणे हे त्या मुलाचं भाग्यच म्हणावं लागेल. कारण पेडियाट्रिशियनना सुद्धा बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी लक्षात न येता सुप्त अवस्थेत राहतात आणि मग मोठेपणी ते लक्षात येऊन काही उपयोग नसतो. कारण आपण त्याच्यामध्ये फार बदल करू शकत नाही. परंतु 5 वर्षाच्या आत मेंदूचा विकास हा घडत असतो. पूर्ण विकसित झालेला नसतो. अशा कंडिशनमध्ये त्यांच्यामध्ये आपण काही ठराविक प्रकारांनी, प्रक्रियेंनी बदल घडवू शकतो. पण नंतर मात्र घडवता येत नाही. तर अशी जी मुलं असतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, तर बुद्ध्यांकाची कमी मिळते किंवा मतिमंदत्व हे जन्मतः मिळतं. कारण का तर त्याला काय ऑक्सिजनचा पुरवठा लहानपणी कमी झालेला असतो मेंदूच्या पेशींना जन्मता किंवा इतर काहीतरी म्हणजे डोकं मोठं असतं काही मुलांचं, त्यांना चिमटा लावून डिलिव्हरी करावी लागते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मेंदूला काहीतरी आघात होऊन म्हणा, मेंदूमध्ये बिघाड असण्याची शक्यता असते. याबरोबरच येणारं हे मतिमंदत्व असतं. तसंच काही मुलांमध्ये जेनेटिक असतं. म्हणजे कसं, तर कॉन्सॅग्युअस मॅरेज मी मागे एकदा सांगितलेलं तुम्हाला. तसंच दुसरं म्हणजे फॉलिक ऍसिड नावाची एक बी कॉम्प्लेक्स मधला प्रकार आहे. तर त्याच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा व्हिटॅमिन B6 म्हणतात त्याला फॉलिक ऍसिड. तर त्या त्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा मेंदूमधल्या ज्या पेशी गर्भाशयामध्ये तयार होतात, त्या पेशी व्यवस्थित तयार होत नाहीत. आणि अशा मुलांमध्ये सुद्धा मतिमंदत्व हे बाय बर्थ आपल्याला बघायला मिळतं. तर याची लक्षणं कशी असतात किंवा यांची सुरुवात कशी आपल्याला मिळणार आहे, तर जेव्हा डेव्हलपमेंटल डिले आपल्याला बघायला मिळेल. उदाहरणार्थ एखादं मूल 2 महिन्याचं झालं तरी मान उचलत नाहीये किंवा एखादं मूल 2 महिन्याचं झालं तरी हसत नाहीये. इथून त्याची सुरुवात होते. मग पुढे काय, तर 3 महिन्याला वळलं पाहिजे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर, ते पण व्यवस्थित करत नाहीये किंवा 8 महिन्यापर्यंत 9 महिन्यापर्यंत बसलं पाहिजे व्यवस्थित, ते पण करत नाहीये किंवा बाबा बाबा करायला लागतं 9व्या महिन्यामध्ये, ह्या गोष्टी करत नाहीये. तर या गोष्टीवरनं आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी मेंदूमध्ये बिघाड आहे हे आपल्याला कळतं. त्याच्याशी असोसिएटेड अजून एक आजार म्हणण्यापेक्षा लक्षणं समुच्चय असा मिळतो, ज्याला आपण काय म्हणतो, सेरेब्रल पाल्सी. त्याच्यामध्ये मेंदूचा काही भाग जो असतो तो निकामी असतो. त्याच्यामध्ये काही फंक्शन्स ही काम करत नसतात. उदाहरणार्थ डावा हात, डावा पाय यांची फंक्शन जी असतात, म्हणजेच उजव्या बाजूचा हेमिस्फिअर हा काम करत नसतो. असणार. तर अशा केसमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्या बरोबर येणारं हे मतिमंदत्व दिसतं. आता ही लक्षणे कसं विकास प्रक्रियेमध्ये आपल्याला जाणवतात हे आपण आता बघितलं. बुद्ध्यांक हा मोजला जातो. त्याच्यासाठी IQ टेस्टिंग केलं जातं. बरोबर? हे आपल्याला कॉमन जनरल अशी माहिती असते, की आपला बुद्ध्यांक आपण तपासून घेऊ शकतो. जर बुद्ध्यांक 50 ते 70 पेक्षा कमी असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, मेंटल रिटार्डेशन किंवा प्रोफाउंड मेंटल रिटार्डेशन असं म्हणतात. सामान्य व्यक्तीचा बुद्ध्यांक हा साधारण 90 ते 100 मध्ये असतो. किती असतो? 90 ते 100.
परंतु 70च्या खाली गेला तर त्याला आपण माइल्ड मेंटल रिटार्डेशन म्हणतो, आणि 50च्या खाली गेला तर त्याला आपण प्रोफाऊंड मेंटल रिटार्डेशन असं म्हणतो. तर हा बिंदू हा जेव्हा आपल्याला तपासता येतो असं कधी होतं, तर जेव्हा मुलाला बोलण्याची क्षमता निर्माण होईल त्यावेळी हा जास्ती आपण त्याच्याशी इंटरॅक्शन करावी लागते ना. सायकॉलॉजिस्ट जे असतात ते त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी त्यांची बघून त्या अनुषंगाने आपण काय काढत असतो, IQ काढत असतो. मग तेवढा वेळ त्याला द्यायला लागतो. त्यामुळे विकासाच्या टप्प्यामध्ये हे मूल मागे पडलं हे पण त्याच्या बरोबर असतंच. प्लस त्यांची जी टेस्ट असते, जी IQ टेस्ट असते, त्या टेस्टमध्ये सुद्धा त्याला कमी मार्क मिळतात, आणि अशा केसमध्ये त्यांना किती असतो बुद्ध्यांक, तर 50च्या खाली येतो. या मुलांना काय म्हटलं जातं, प्रोफाऊंड मेंटल रिटार्डेशन. आणि यांना मेडिकल सर्टिफिकेट किंवा अपंगत्वाचं सर्टिफिकेट हे दिलं जातं शासनाकडनं. आता काही गंभीर जे हे असतात, बालक असतात, ज्यांच्यामध्ये मेंदूचा विकास अगदीच कमी होतो गर्भाशयामध्येच, अशा मुलांमध्ये 20 पेक्षा सुद्धा कमी काही जणांचा IQ मिळू शकतो. अशी मुलं जगण्यासाठी अजिबात लायक नसतात, म्हणजे पालकांवर बोज होऊन राहतात. मग ह्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवून लोकांना काय सजेस्ट केलं पाहिजे, तर एक तर नात्यातली लग्न असतील तर डॉक्टरना आधी भेटा प्रेग्नन्सी ठेवण्याआधी. आणि दुसरं, प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधी फॉलिक ऍसिड हे घेतलं पाहिजे प्रत्येकानं. प्रेग्नन्सीच्या अगोदर या गोष्टीकडे बाहेरच्या देशामध्ये ह्या अगदी कॉमन आहेत, पण आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी रेट जास्ती असल्यामुळे आपल्याकडे कॉमनली माहिती असत नाही. त्यामुळे तुम्हाला माहिती देऊन ठेवतो, कारण तुम्हाला गरबा काय ते मुलांसाठी घेतात का? आवाज जातोय सर, रेंज नाही जाते. घेतात. बघा येतोय का व्यवस्थित? येतं ऐकायला? हा सर, आता आहे. हा. तर गर्भवती महिलांसाठी कोणी वर्ग घेतोय का असं विचारलं. हो सर, माहिती आहे हो सर, सर. घेतलेलं आहे. हा, मग त्यांना आपण सांगितलं पाहिजे की फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये तरी फॉलिक ऍसिड असलंच पाहिजे. प्लस ज्या महिला एक्सपेक्टेड प्रेग्नन्सीच्या आहेत अशा सगळ्यांना, म्हणजेच आफ्टर मॅरेज तरी किमान फॉलिक ऍसिड चालू केलं पाहिजे. फॉलिक ऍसिडची गोळी अक्षरशः 5 पैशाला मिळते, आणि त्यानं मोठं अपंगत्व टाळता येऊ शकतं. मतिमंदत्वाचं हे अत्यंत महत्वाचं कारण आहे. आता हे जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये काय काय असतं, तर बऱ्याच जणांमध्ये असोसिएटेड काही आजार असतात. उदाहरणार्थ नुसतं बुद्धी कमी असते असं नाही, तर पाय लुळे असतात किंवा हात लुळे असतात, किंवा काही जणांना बोलताच येत नाही अजिबात. अशा पद्धतीत काही व्यंग सुद्धा त्यांच्यामध्ये असतात. आणि मग असे जे व्यक्ती असतात ते समाजामध्ये राहण्यासाठी लायक नसतात. मग त्यांना सतत दुसऱ्या माणसाची गरज लागते, आणि दुसरा माणूस म्हणजे कोण असतं, आई वडील. मग आई वडिलांना आपलं जीवन सांभाळणे सुद्धा कठीण होऊन जातं अशा मुलांमध्ये. त्याच्यामुळे हे समाजावर बोज मानले जातात असे जे लोक असतात ते. त्यामुळे याला रोकथाम करणं यांची हेच उपाय आहे. त्यामुळे याच्यासाठी भरपूर मेहनत लोकांनी केली पाहिजे. समाजामध्ये जागरूकता करणं आवश्यक आहे. आता यांच्यामध्ये लक्षणं काय असतात, तर त्यांना बोलता वाचता येत नाही. प्रोफाऊंड असतात त्यांच्यामध्ये. काही जणांना थोड्या प्रमाणात येतं, परंतु ते इतर मुलांशी कॉम्पिटिशन करू शकत नाही, कारण त्यांचा IQ कमी असतो. त्यांची स्मरणशक्ती अत्यंत दुर्बल असते. दुसरं काय असतं, तर कामात स्वतःची बुद्धी ते वापरू शकत नाहीत, कारण लॉजिकल थिंकिंग त्यांच्याकडे नसतं. म्हणजे आपण कसा विचार करतो, की रस्त्यावर एखाद्या आपल्याला रेड सिग्नल दिसला, तर आपण काय विचार करतो, की आपल्याला थांबलं पाहिजे.
हे आपल्याला माहिती आहे. लॉजिकल थिंकिंग आपण लगेच आपल्याला माहिती असतं की आपण रेड सिग्नलला थांबायचं आहे. पण त्यांच्यामध्ये हे सिग्नल वगैरेचं थिंकिंग डेव्हलप होत नाही. त्यांची बुद्धी ते वापरू शकत नाही. स्नायूंचा सुद्धा विकास अपुरा असतो. कारण का तर त्यांना जेव्हा ज्या वेळेत जे ऑर्गन विकसित होतात त्यांच्यामध्ये डिले झालेला असतो. त्यामुळे त्यांचे स्नायू सुद्धा त्या प्रमाणात विकसित होत नाही. मानसिक वय शारीरिक वयापेक्षा खूप कमी असते. म्हणजे एखादा मुलगा हा वयानं तुम्हाला दिसला की 14 वर्षाचा झालाय, पण तो एक्झॅक्टली बुद्धीनं 3 ते 4 वर्षाचाच असतो. एवढं त्याचं मानसिक वय किंवा बौद्धिक वय असतं. भावनावर अजिबात नियंत्रण ठेवता येत नाही. अशी मुलं जी असतात ती कधी रडतात, कधी हसतात. त्यांना काय IQ कमी असल्यामुळे वैचारिक कपॅसिटीच कमी असते. त्यामुळे त्यांना वर्तन हे त्यांचं व्यवस्थित नसतं. हा आजार बरा होत नाही, केवळ नियंत्रणात ठेवता येतो. हा आजार कसा आहे? तर क्रॉनिक आहे. कारण आपण सायकोसिस सगळेच बघितले. जे बरे होणारे नसतात. मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे असं मूल जन्माला येणं एखाद्या कुटुंबामध्ये हे त्या कुटुंबावर काय म्हणतात बोज आहे किंवा खूप मोठी जबाबदारी येऊन पडते आणि ती निभावण्याशिवाय गत्यंतर राहत नाही आणि त्यातून प्रॉडक्टिव्ह असं काहीच निघत नाही. पुढे आता शेवटचा आजार जो आहे तो म्हणजे अवमनस्कता किंवा डिमेन्शिया. आजकालचा हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की अं, भारतामध्ये सुद्धा आता ह्याचे पेशंट प्रचंड स्वरूपात दिसायला लागलेले आहेत. जनरल प्रॅक्टिशनर किंवा सगळ्या डॉक्टरांकडे ह्या पेशंटचं भरमार झालेली आहे. मेंदूतल्या पेशीमध्ये बिघाड झाल्यामुळे हा आजार होतो. आता मेंदूचं जर बघितलं तर व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर असे प्रकार असतात. म्हणजे मेंदूच्या चेतापेशी ज्या असतात त्यांच्या आकारानुसार म्हणजे आकार रचनेनुसार त्याच्यामध्ये मेंदूमध्ये बाहेरचा जो भाग असतो तो व्हाईट असतो, आतमधला जो असतो तो ग्रे असतो. तर याच्यामध्ये जे असतात तर बाहेरून मेंदू आतमध्ये, बाहेरच्या बाजूने आतमध्ये, तर मेंदूमधल्या ज्या पेशी असतात त्यांचं श्रेडिंग होतं किंवा असं विस्विशित होतात त्या आणि कापसाप्रमाणे अशा विस्विशित होऊन गळून पडतात. त्यामुळे काय होतं की जे चेतातंतूंचं जाळं निर्माण झालेलं असतं जे आवश्यक असतं, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण अनेक न्यूरॉनची एक साखळी वापरत असतो. त्याच्यामधले जर काही दुवे निखळून पडले तर ती प्रक्रिया पूर्ण होत नाही. मग त्याच्यामध्ये गडबड व्हायला लागते आणि या गडबडीलाच नाव काय आहे तर डिमेन्शिया. मग यामध्ये काय होतं तर ज्या पेशी चेतापेशी आहेत त्या पेशी विषत होतात किंवा त्यांच्यामधलं बॉन्डिंग जे असतं ते सैल होतं. त्यामुळं ह्यांची संवेदनांची जी देवाणघेवाण असते त्याच्यामध्ये गडबड निर्माण होते आणि असे जे व्यक्ती असतात ते डिमेन्शियाचे शिकार होतात. आणि डिमेन्शिया हा साधारणतः वय वर्ष 60 नंतरचा आजार आहे. त्याच्या अगोदर आढळत नाही. 60 नंतरचे जेवढे जे पेशंट त्यांच्यामध्ये आपण नेहमी ऐकतो अल्झायमर, अजून काय पार्किन्सन हे आजार आपण ऐकलेले आहेत. ऐकलाय ना तुम्ही पण? तर हो सर. याच्यामध्ये सुरुवातीला जी जर आपण MRI किंवा CT स्कॅन केला तर या पेशंटमध्ये डिमेन्शिया हा प्रोफाउंड असतोच आणि नंतर हे सिझोफ्रेनिया किंवा अल्झायमर या दिशेने झुकतात हे जे पेशंट असतात ते. परंतु डिमेन्शिया हा कॉमन फॅक्टर असतो. आता डिमेन्शिया ओळखायचा कसा? तर डिमेन्शियाचा जो पेशंट असतो त्याच्यामध्ये त्याला रिसेंट गोष्टी आठवत नाही, पण जुन्या घडून गेलेल्या गोष्टी त्यांना प्रचंड व्यवस्थित लक्षात असतात. म्हणजे असे जे व्यक्ती असतात ते साधारण 80-90 वर्षाचे म्हातारे असतात जे तुमच्याशी बोलायला लागले की ते बोलतात कसे, आमच्या लहानपणी आम्ही असं करायचो, आमच्या कॉलेजमध्ये असताना आम्ही असं केलं, शाळेत असताना आम्ही असं केलं. पण त्यांना जर विचारलं आजोबा आज तारीख किती, नाही तारीख माझ्या लक्षात नाही. आज वार कुठला, नाही माझ्या लक्षात नाही.
बरं, माझं नाव काय? नाही, माझं तुम्ही सांगितलेलं पण माझ्या नाही लक्षात राहिलं. म्हणजे काय, रिसेंट गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाहीत, परंतु जुन्या गोष्टी ज्या असतात त्या मात्र लक्षात राहतात. मग अशा व्यक्तीमध्ये पेशंटचे रिलेटिव्ह जे असतात ते इन्फॉर्मेशन देताना डॉक्टरना अशी देतात की डॉक्टर त्यांना नाही म्हटलं तर त्यांना जुनं खूप लक्षात राहतं. त्यांच्या लग्नाच्या वेळेच्या गोष्टी सांगतात आम्हाला, आमच्या लहानपणाच्या गोष्टी सांगतात, परंतु मध्येच अंघोळ केली की नाही हे पण विसरतात. पेशंटचे कंप्लेंट कसे असतात तर असे असतात, अंघोळ केली की नाही विसरतात, जेवलो की नाही मला आठवत नाही, मला जेवण तू घातलंसच नाही म्हणून भांडायला उठतात असे पेशंट. त्यामुळे अशा पद्धतीची विकृती ही डिमेन्शिया आहे हे डायग्नोस करायला हरकत नाही. आणि आज मी ती डिमेन्शियावर कुठलंही औषध कामी येत नाही. याला कुठलंही अजिबात उपचार नाहीये. बघत बसण्याशिवाय दुसरा काहीही उपाय नाही. आता याच्यामध्ये काय असतं, मानवी स्मृती, तार्किक क्षमता, वर्तनातील तीव्र हास, थकलेली देहयष्टी, वाढलेले वय, आजारपण यामुळे हळूहळू व्यक्तीला विस्मरण जडत जाते. आणि विस्मरण पण कसं, तर रिसेंट गोष्टींचं विस्मरण आणि पास्ट गोष्टी ज्या असतात त्यांचं स्मरण असतं, व्यवस्थित असतात, कारण त्या खूप चेतापेशी ज्या असतात त्या अगोदर तयार झालेल्या असतात आणि रिसेंट जे त्यांनी कनेक्शन बनवलेली असतात ती त्यांना व्यवस्थित राहत नाहीत, ती गळून पडत असतात, त्यामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही रिसेंट गोष्टी. शारीरिक व मानसिक क्षमतांचा ऱ्हास होतो, आवडीनिवडी कमी होतात, सहनशीलता कमी होते, गबाळेपणा वाढतो, निर्णय चुकतात, गोंधळ उडालेला असतो. अशा व्यक्ती ज्या असतात त्या काय असतात, डिमेन्शियाच्या शिकार असतात आणि मॅक्झिमम ह्या 60 वर्षा वयानंतरच्याच असतात. हे शक्यतो आजार लहान वयात आढळत नाही. 60 किंवा 65च्या पुढे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना लवकर होतो. एकंदरीत काय तर त्यांचा सिटी स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये ग्रॉस काय मिळतं, श्रेडिंग ऑफ न्यूरॉन्स हे मिळतं. वेळीच लक्षणावर नियंत्रण मिळवल्यास मनुष्याचे आयुष्य सुकर करता येते. काही अंशी या आजाराला थांबवण्यासाठी व्हिटॅमिन B12 आणि ओमेगा 3 हे याचा उपयोग होतो, की जे वेळीच जर आपण पुरवलं तर हे टॉनिक म्हणून काम करतं आणि त्यांच्यामध्ये न्यूरॉन्स मधील जी ताकद आहे ती परत मिळवून देण्यासाठी काम करतं. त्यामुळे काय होईल, तर आजार पुढे ढकलला जाऊ शकतो. तसंच त्यांची झोप व्यवस्थित नसते. अशा व्यक्तींना त्यांना मेंदूला जी आवश्यक विश्रांती आहे ती गोळ्यांनी देऊन आपण परत अ, त्यांना रिहॅबिलिटेट करू शकतो. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला जर काही उपाय केले तर हा डिले करता येऊ शकतो, परंतु हा पूर्णतः नाश करता येऊ न शकणारा असा डिमेन्शिया नावाचा आजार आहे, जो आजच्या सगळ्या वृद्ध माणसांमध्ये आपल्याला दिसून येतो. तर इथे आपलं काय सायकोलॉजी संपलेलं आहे. ओके. नोट्स तर माझ्या जेवढ्या होत्या तेवढ्या मी पाठवल्यात. बाकी मी जे काही वाचन करून काढलं ते आता लिहून ठेवलेलं तर नाहीये. त्यामुळे आता मला असं काही देता नाही येणार त्याच्या बाबतीत. व्यक्तिमत्व वगैरे सांगत होते सर, पण मला बोलले. पण ते कुठून कुठून वाचलेलं असल्यामुळे ते असं विखुरलेलं आहे. ते काही एकत्र लिहिलेलं माझ्याकडे नाहीये. पण तरी मी सगळं माझ्याकडे जेवढं होतं तेवढं सगळं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मला आवडलं असेल असं मी गृहीत धरतो. हो कोणाला सर. प्रश्न असतील तर विचारा. सर बोला. सर प्रत्येक म्हणजे आपण आता हे सध्याचे हे जे टॉपिक शिकत असताना प्रत्येक हा. लक्षण ही स्वतःमध्ये आहेत. हे एवढं मात्र नक्कीच वाटत होतं. प्रत्येक लक्षणं कुठे ना कुठे आपल्याशी कुठेतरी निगडीत आहेत. असं नक्कीच प्रत्येकाला वाटत असेल. हो, असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण का, तर आपण मनाच्या जडणघडणीविषयी विचार करतो ना, आणि पहिल्यांदाच असा विचार करतोय. ते पण म्हणजे
कारण दुसरी कोणीतरी आपल्या मनाला उलगडून दाखवतंय असंच वाटत असतं सुरुवातीला आपल्याला. परंतु जेव्हा तुम्ही डीपली पेशंटचा विचार करता किंवा पेशंट एकदा जर तुम्ही पूर्ण बघितलेत यातले, की मग मात्र आपल्याला तसं जाणवत नाही. आपण नॉर्मल आहे हे आपल्याला कळतं पूर्णपणे. त्याच्यामध्ये बद्दल म्हणजे काही शंका उरत नाही. पेशंट बघितला की अगदी व्यवस्थित कळतं. कधी जर तुम्हाला योग आलाच तर अशी जी केंद्र असतात किंवा या ठिकाणी यांचं रिहॅबिलिटेशन सेंटर वगैरे असतं, ऑटिझम सेंटर असतात. अशा ठिकाणी जाऊन बघितलं की आपल्याला कळतं की आपण नॉर्मल आहोत, आपली मुलं पण नॉर्मल आहेत हे आपल्याला कळतं. डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी हा जो भाग आहे ना, जो सगळ्या स्त्रियांनी शिकला पाहिजे असं माझं मत आहे. मुलांची चिल्ड्रन डेव्हलपमेंटल ज्या हे आहेत, स्टेजेस आहेत, त्या सगळ्या मातांना माहिती पाहिजेत. आणि प्री मॅरेज काउन्सेलिंग नावाचा एक प्रकार असतो आजकाल, जो मोठ्या सिटीमध्ये अवेलेबल आहे आणि छोट्या सिटीमध्ये त्याची महत्त्व सुद्धा काही वेळेला अजून अधोरेखित झालेलं दिसत नाही. कारण आम्ही जेव्हा आमचा सिलेबस पूर्ण झाला 2002 ला मी पास आउट झालो. तर तेव्हा ही कन्सेप्ट सगळ्या नव्हत्याच. डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी म्हणा किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंग या कन्सेप्ट त्यावेळी नव्हत्या. कारण त्यावेळी हे शोध लागलेले नव्हते, की जर आपण नुसतं फॉलिक ॲसिड दिलं तर केवढे तरी आजार आपण वाचवू शकतो मुलांमध्ये आढळणारे. किंवा कॉन्सॅग्युअस मॅरेजेस असतील तर अगोदरच तपासणी करून आपण विकृत गर्भ वगैरे टाळू शकतो. ह्या गोष्टी सुद्धा लोकांना माहिती नव्हत्या अगोदर. पण आज विज्ञानानं ते करून दाखवलंय. मग अशा केसेसमध्ये वेळीच जे समाजावर एकदम बोज टाकणार आणि तो किती दिवस जगेल तो माणूस माहिती नाही, पण जगलेला असतो तो गोळाच असतो आणि त्याच्याबरोबर सगळे फरफटत असतात नातेवाईक. तर ही परिस्थिती कोणावर येऊ नये याच्यासाठी हे गव्हर्नमेंटनं पण आता केल्यात गोष्टी चालू. परंतु जितकीच तुम्हाला सुशिक्षितता येत जाईल तेवढं समाजामध्ये ह्या गोष्टी पसरतील तेवढ्या ह्या इन्सिडन्स कमी घडतील. फॉलिक ॲसिड सारखी तर गोष्ट इतकी सोपी आहे की जी आपण कोणालाही सांगू शकतो ना. तुमच्याकडे येणाऱ्या कितीतरी सासू असतात विशेषतः 50च्या, ज्यांच्या सुना येणाऱ्या असतात किंवा लग्न झालंय, तर अशा केसमध्ये त्यांना हे फ्री काउन्सिलिंग करायला हवं आपण. जेणेकरून त्यांच्यामध्ये होणारे विकृत गर्भ पुढे टाळले जाऊ शकतील. शारीरिक आजारपण हे कुठल्याही पद्धतीनं काय म्हणतात त्याला टॅकल करता येऊ शकतं. परंतु एखादा मानसिक आजारी जो असतो किंवा ज्याच्यामध्ये वर्तन चांगलं नसतं, तो मनुष्य दुसऱ्याला सुख देऊ शकत नाही. त्याच्या वागण्या बोलण्यातून समोरच्याला जर आनंद नाही झाला, तर तो कितीही फिट असला तरी उपयोग काहीही नाही. त्याला लोकं बघत नाहीत. त्याला वाळीत टाकल्यासारखं केलं जातं. त्यामुळे हे सर्वांवर बोज होतात आणि मग लोकं पण त्यांच्याकडे लक्ष देईनासं होतं आणि मग त्यांचे हाल बघवत नाहीत, असं होतं. ठीक आहे. अजून काही? प्रबंध वगैरे झाले का सगळ्यांचे? चालेल. हो झाले. सर. ओके. ठीक आहे. तुमचं पण आता शेवटचंच वर्ष आहे ना यावर्षी? हो सर. बघू यावेळी मी आलो तर परीक्षेला बहुतेक मी असेन. किंवा नंतर परीक्षा आमची असेल तर मग जरा उशिरा, पण बहुतेक असेल. एकमेकात मिक्स होतील परीक्षा असं वाटतंय. भेटू तेव्हा. ठीक आहे? हो सर. ठेवूया? चांगला गेला सर विषय ओके. ह्यावेळेस हो. एकंदरीत. थँक्यू. धन्यवाद सर. चालेल. हरिओम. थँक्यू सर. धन्यवाद.